आजही आमचा सीमेवरती लढणारा सैनिक, आज आमचा मुलगा बाहेर गावी गेला तर आम्हाला रात्री 12 वाजता लेट झाला तर झोप येत नाही. पण ज्यांची मुलं सीमेवरती लढतायत रात्रंदिवस, काय परिस्थिती असेल त्या आईची, काय परिस्थिती असेल त्या पत्नीची, आणि काय परिस्थिती असेल त्या मुलांची. बारकाईनं विचार करा बरं. ज्यांचे मुलं सीमेवरती लढतायत रात्रंदिवस, त्या छाताडावरती गोळ्या झेलतात, त्यांचं आयुष्य काय असेल. आम्ही आज जे सुरक्षित आहेत ना, खऱ्या अर्थाने तो सीमेवरती लढणारा सैनिक आहे त्याच्यामुळे सुरक्षित आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, संतांनंतर आमच्या संतांचा मृत्यूचा सोहळा होतोय ना, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा सीमेवरती लढणाराचा सैनिक जो आहे ना, त्याचा खऱ्या अर्थाने मृत्यूचा सोहळा होतोय. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती माझी. धर्मासाठी लढणारा सैनिक आहे आमचा, तो देशासाठी लढतोय, तुमच्या आमच्यासाठी लढतोय. काय त्याचं बलिदान आहे, किती मोठं बलिदान आहे ते आमच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकाचं. कधी विचार केलाय का आपण? कधीच नाही. बहे खून मेरा बहे खून मेरा वतन के लिए, वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए.